ते त्यांचा गाईज. तर गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे 26 जानेवारी, गणराज्य दिन नाही का. आणि आज आपण चाललेलो आहे गाईज कुठं माहिती आहे का, देवळाली कॅम्पमध्ये. म्हणजे ऑलरेडी राहिलं देवळाली कॅम्पमध्येच आहे, बट आता कॅम्पमध्ये चाललेलो आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसला पण झेंडावंदन होतं, त्यानंतर झेंडा चौकमध्ये पण होईल. आणि त्यानंतर अजून आपण जिथं शिकलेलो आहे गाईज, म्हणजे मी जिथं शिकलेलो आहे त्या स्कूलमध्ये सुद्धा झेंडावंदन होणार आहे. आणि आज आपण तिथं जाणार आहे. म्हणजे जुन्या गोष्टी नाही का, आता परत स्कूलमध्ये तर आपण जाऊ शकत नाही, बट स्कूलच्या ज्या मजा आहे त्या आपण आज एन्जॉय करणार आहे नाही का. म्हणजे जे रॅली वगैरे जाती ते रॅली वगैरे बघणार आहे. म्हणजे काही दिवस आम्ही असे रॅलीमध्ये नाही का ते ताशा ढोल वाजवत जायचं, बट आज बघायला भेटणार खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षानंतर नाही का. म्हणजे कमीत कमी गाईज मला शाळा सोडून, माझं शिक्षण सोडूनच कमीत कमी मला किती वर्ष झाले असतील, 8-10 वर्ष होऊन गेलेले ऑलरेडी. 8-10 वर्ष तर आरामशीर झालेले. आणि गाईज आता आपण कुठं आलेलो आहे माहिती का, आपण आता आलेलो आहे सिद्धार्थ भाऊच्या घरी आपल्या. कारण सिद्धार्थला पण घेऊन चाललेलो आहे. सिद्धार्थ भाऊ आपला झोपलेला होता, तर त्याला घेऊन जाणार आहे आपण आता. तर चला गाईज निघू आता आपण आपल्या प्रवासाला, कारण आपल्याला जायचं कॅम्पमध्ये. सो गाईज, तर फायनली तुमचा भाऊ पोचला डायरेक्टली कुठं माहिती आहे का, कॅन्टोन्मेंट ऑफिसला. आणि कॅन्टोन्मेंटला बघितल्यानंतर बापरे काहीच एवढं खतरनाक डेकोरेशन वगैरे, बापरे. म्हटलं चला आता पहिले जाऊ आपण झेंडा चौकामध्ये नाही का. म्हटलं झेंडा चौकात आल्यानंतर तर एवढं भारी केलेलं आहे ना गाईस. म्हणजे जेवढे पण नेते वगैरे होते, गांधीजी, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले. आणि त्यानंतर ध्वजारोहणाची तयारी वगैरे एकदम खतरनाक चालू होते नाही का. पण मग तुमचा भाऊ म्हटलं यार सगळ्यांनी झेंडे लावलेले खिशाला, आपण पण लावून घेऊ नाही का. मग मस्त घेतला विकत 2 झेंडे मस्त, एक सिद्धार्थला आणि एक तुमच्या भावाला नाही का. म्हटलं कसं दिसतोय सिद्धार्थ म्हणे एक नंबर भाऊ, नाथदान का विषय. सीओ साहेब आले नाही का. सीओ साहेब आल्यानंतर काय ध्वजारोहण करायच्या अगोदर काही सर्वात पहिले काय केलं माहिती आहे का, ॲक्च्युली ना आता झेंडा चौकला प्रॉपर नावच दिलेलं आहे नाही का, आता झेंडा चौक म्हणून. तिथं पण उद्घाटन वगैरे होतं, जी झेंडा चौकची जी प्लेट वगैरे होती त्याची नाही का. मग काय सीओ साहेबांच्या हस्तेने मस्त ती त्याचं उद्घाटन वगैरे झालं. म्हटलं चला आता जाऊ ध्वजारोहण करायला नाही का. पण सीओ साहेबांना सर्वांशी सर्वात पहिले तिथं सचिन भाऊ ठाकरे जे होते त्यांनी सगळ्यांनी भेट वगैरे करून दिली. मग फायनली झालं ध्वजारोहण नाही का. काही जो आपला तिरंगा आहे तो आकाशात जेव्हा फडकतो, बापरे एवढा भारी दिसतो ना, खतरनाक. आणि त्यानंतर आले गाईज आपल्या स्कूलमधली पब्लिक नाही का. म्हणजे मी ज्या शाळेत शिकलेलो आहे ना, जास्त नाही, मी 9वी पर्यंत शिकलेलो आहे इथं, बट म्हणजे ज्या आठवणी असते ना 1ली ते 10वी, एक नंबर गाईज. ते ढोल ताशा वगैरे वाजवत वगैरे नाही का, सर्व शिक्षक वगैरे आले, त्यानंतर सगळे स्टुडंट वगैरे. बापरे म्हटलं एवढं भारी वाटतंय ना. असं वाटत होतं गाईज का मस्त आपणच जाऊन तिथं त्यांच्यामध्ये पण जावं नाही का. म्हटलं चला आता जाऊ स्कूलमध्ये नाही का. गाईज स्कूलमध्ये गेल्यानंतर आज कमीत कमी ना गाईज मी स्कूलमध्ये किती वर्षानंतर गेलो असं माहिती आहे, कमीत कमी 8 ते 9 वर्षानंतर स्कूलमध्ये गेलो. स्कूलमध्ये पण बघितलं तर बघतो तर काय फुल तयारी वगैरे चालू आहे. स्टुडंट पण एकदम नाही का एकदम व्यवस्थित आलेले, कपडे वगैरे सगळे काही प्रेस वगैरे करून. त्यानंतर त्यांचं मस्त तिथं गाण्यावर आहे ना असं व्यायाम वगैरे करून घेत होते नाही का. म्हणजे कारण काही व्हिडिओज वगैरे काढायचे होते त्यांना, पण न्यूजला द्यायचे होते का यूट्यूबला टाकायचे होते, आय थिंक ते मला पण नाही माहिती नाही का. त्यानंतर गाईज मग आपल्या स्कूलमध्ये जे कोणी प्रमुख पाहुणे वगैरे येणार होते त्यांची पण फायनली एंट्री झाली. म्हटलं बापरे. आणि एक गाडी नाही आली बरं का गाईज, 4-5 गाड्या आल्या होत्या. एक मध्ये आली आणि बाकीच्या सगळ्या अशा कुठं बाहेर गेल्या, काही साईडला वगैरे गेल्या नाही का. मग त्यानंतर सगळे प्रमुख पाहुणे वगैरे निघाले कुठं डायरेक्टली ध्वजारोहण करण्यासाठी नाही का. फायनली गाईज झालं ध्वजारोहण स्कूलमधलं आपलं. एवढं भारी वाटलं ना गाईज. त्यानंतर मग राष्ट्रगीत वगैरे जे काही होतं ते सगळं काही झालं. आणि त्यानंतर गाईज एक छोटंसं म्हणजे जे आपल्या स्कूलमधले जे कोणी स्टुडंट वगैरे जे कोणी होते, मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, एवढं भारी गीत साजरं केलं ना गाईज. म्हणजे जुन्या गोष्टी डायरेक्ट आठवल्या नाही का. म्हणजे आम्ही पण पहिले या स्कूलमध्ये होतो, असेच खाली बसायचो. आज खाली बसण्यापासून मग प्रमुख पाहुण्याच्या इथं झालो, मग त्यानंतर कुठं जाऊ अजून. त्यानंतर मग काही सचिन भाऊ ठाकरे जे होते
आपले कॅन्टोमेंटचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते, यांनी पण मस्त प्रोत्साहन दिलं नाही का. म्हणजे मुलांना जे काय होतं ते सगळं काय सांगितलं. परत अजून असं पण सांगितलं आहे का आपलं जे कॅन्टोमेंट बोर्ड आहे हे एवढ्या पुऱ्या सर्व कॅन्टोमेंटमध्ये येऊन 1 नंबर आलेलं आहे नाही का तिथं. आणि त्यानंतर प्लॅस्टिक वगैरे बंद करा असं जे काय होतं ते सगळं काय सांगत होते. आणि त्यानंतर गाईज हे जे पोरं आहे या मुलांनी एवढं भारी गाईज गीत साजरं केलं किंवा डान्स वगैरे एवढा भारी साजरा केला प्रमाणाच्या बाहेर. त्यानंतर काय आपले प्रमुख पाहुणे ते एकदम मस्त दणक्यावर भिडले होते नाही का नाश्ता वगैरे करायला. तिकडं कार्यक्रम चालू आहे, इकडं दणका चालू आहे नाश्त्याचा. त्यानंतर गाईज या मुलींनी एवढा भारी डान्स केला, बाप रे 1 नंबर नाही का. म्हणजे 26 जानेवारी म्हणजे एवढा भारी कार्यक्रम झालेला आहे ना. आमच्या टायमाला पण एवढा भारी होत नव्हता, पण ह्या टायमाला खूप भारी झालं. आणि त्यानंतर गाईज या पोरांनी तर वेगळीच एंट्री मारली नाही का. डायरेक्ट पुष्पा बनून नाही का. म्हणजे कालिका माताचं हे होतं, भाऊनी डायरेक्ट अशी वाईफ देऊन टाकली ना खतरनाक नाही का गाईज. एकदम काय सांगू गाईज तुम्हाला, एवढं भारी खतरनाक त्यांनी वाईफ देऊन टाकली डायरेक्ट पुष्पा आणि आला वगैरे नाही का. त्यानंतर तो स्टेजवर आला आणि परत उतरून घेतलं, काय ती त्याला काय आलं ना, आला डायरेक्टली फ्रंट साईडने नाही का. डायरेक्ट मारली भाऊनी मस्त उडी बिडी आणि भिडला ना गडी डायरेक्ट डान्स बिन्स करायला. म्हणजे 26 जानेवारी गाईज एवढा भारी डान्स, बाप रे माझ्या लाईफमध्ये ना मी गाईज फर्स्ट टाइम बघितलंय. फुल डान्स बिन्स करत होता नाही का डायरेक्ट पुष्पा. आणि म्हटलं हा पुष्पराज झाला काय, म्हटलं पुष्पा 1 आलेलं आहे, 2 पण आला, हा 3, 4 घेऊन येणार आहे वाटतं, असंच वाटायला लागलं होतं मला नाही का. सो गाईज तर फायनली म्हणजे आपण स्कूलमधून आता निघालेलो आहे. आणि 26 जानेवारी गाईज एवढं भारी झालेलं आहे ना, मला तर खूप आवडलेलं आहे. आणि आय होप की गाईज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्कीच आवडले असेल. डान्स वगैरे एवढं सगळं काही जे काही झालं ते. आणि गाईज आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी. सिद्धार्थ भाऊ आपल्याला सोडणार आहे, बघू शकताय. कारण सिद्धार्थ भाऊनी डायरेक्ट त्याची मोठीवाली बसंतीच घेतली होती आपल्यासाठी. काय रे भाऊ, बरोबर आहे का नाही. मग भाऊ सकाळी थंडी जास्त होती. हा सकाळी थंडी जास्त होती म्हणून गाडी घेतली होती. तर चला गाईज मग आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चला, जय महाकाल.